लेंगरे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। अनेक ठिकाणी ऊस, सोयाबीन, कडधान्य यासारख्या पिकांना पाणी साचल्याने फटका बसला आहे। या पार्श्वभूमीवर आमदार सुहास बाबर व तहसीलदार योगेश्वर टोंपे यांनी शनिवारी दुपारी लेंगरे, वाळूज, जोंधळखिंडी, देवनगर, सांगोले, भूड, मादळमुठी, देवीखिंडी आदी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट परिस्थितीचा आढावा घेतला। पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती। शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार बाबर यांनी शासनातर्फे तातडीने पंचनामे करून त्वरित मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून काल प्रचंड पाऊस चालू आहे। माझी मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना विनंती आहे, थोडं काळजीपूर्वक राहणं खूप आवश्यक आहे। तहसीलदार साहेब, पीडब्ल्यूडी साहेब, त्यांचे आणि सगळे सकाळपासून एकत्र फिरतात। माझ्या मतदारसंघातील जवळपास 20 ते 30 रोड आज पुलावरून पाणी चालल्यामुळे बंद असल्यामुळे माझी तमाम नागरिकांना विनंती आहे की थोडं काळजीपूर्वक राहा, घरात राहा। रोड्याच्या कडेला, नदीच्या कडेला कुठल्याही परिसरामध्ये तुमचा वावर, जनावरांचा वावर असता कामा नये आणि काळजीपूर्वक जी घरं पडझड होण्यासारखी आहेत त्या घरातल्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की थोडं सुरक्षित ठिकाणी तुम्ही आपण घ्यायला पाहिजे। अजूनही आपल्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे, तर माझी विनंती आहे सगळ्यांना, प्रशासनाच्या वतीने विनंती आहे की तुम्ही थोडं काळजीपूर्वक या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, सगळ्या सूचनांचं पालन केलं पाहिजे। आम्ही आज तहसीलदार साहेब आम्ही करत असताना आम्हाला निदर्शनास असं की जिथं धोकादायक परिस्थिती आहे त्या पाण्यातून मुलं ये जा करत होती, मुद्दाम हे करत होतं। तर आमची विनंती आहे याच्यामध्ये अपघात जोडू शकतो, तर सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे। या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन, सरकार तुमच्या बरोबर आहे, पण जिथं अडचण असेल त्या ठिकाणी आम्हाला प्रशासनाला तुम्ही फोन करा, तुमच्या अडचणी सोडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी तत्पर राहू आणि ही परिस्थिती परत उद्भवू नये। आता आम्ही पुण्याचे अधिकारी आम्ही सगळे फिरतोय, जिथं जिथं पूल भविष्यात मोठे करून घ्यावं लागतील ते सगळ्या रस्त्यांचं आम्ही पाहणी करतोय। काही तलावांना आज आपण धोकादायक स्थितीमध्ये बघतोय, त्या तलावांची दुरुस्ती करण्यासाठी शासनाकडे आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। काही बंधारे, आज काही 2 बंधारे कुठलेली आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली आहे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या सगळ्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून आपण त्यांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील आहोत। तहसीलदार टोंपे यांनीही महसूल विभागाच्या पथकाला त्वरित हालचाल करून शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवण्याचे आदेश दिले। पिकांसह शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाल्याने या भागात तातडीची मदत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। अनेक शेतकऱ्यांनी धान्य कोठाऱ्यातील साठाही खराब झाल्याचे सांगितले। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। शेतकरी बांधवांनी नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी केली असून या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे लोकप्रतिनिधी व प्रशासन दोघांपुढेही आव्हान उभे ठाकले आहे। यावेळी आमदार सुहास बाबर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। यावेळी लेंगरे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मीताई पाटील, माजी चेअरमन सुनील पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र मोहिते देशमुख, माजी सरपंच आसिफ देसाई, निसर्ग फाउंडेशनचे नानासाहेब मंडलिक व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। मराठी टाइम्ससाठी लेंगरेहून रफिक अत्तार।